काय झालं? पाणी आण मला. काय माझं जे आमचं मॅनेजर आहे त्यांचं प्रोजेक्ट वरून वाजलं थोडस. मग आता सगळं त्यांच्या मनाने करायचं. काय मला थोडस इकडे तिकडे लेट होतं, बाकी त्यांच्या प्रोजेक्ट वर असतं. कवर त्यांचं ऐकणार मी. बोललो मी त्यांना, लगेच मग त्यांनी नोकरीनच काढलं मला. काय ऍक्च्युली माझं मनच रमत नाही त्यात. मग आता काय करायचं ठरवलंय? मी काही दिवस 1-2 वर्ष हॉटेल मॅनेजमेंट केलेले. माझी इच्छा आहे हॉटेल टाकायची. माझे मित्र पण आहेत. मग त्यासाठी आता इन्व्हेस्टमेंट नाही माझ्याकडे, मग काहीतरी करावं लागेल. लय जास्त नाही लागायचं बरं का. काय होतं, काही काही जागा अशा असतात भाड्याने चालवाय भेटतात, तेव्हा आपण त्यांना करार करून घ्यायचा. सगळं मटेरियल असतं, मग ते 7-8-10 लाख रुपये लागतील. पण आणायचे कुठून एवढे पैसे आपण? 1 लाख रुपये आहे तर 1-2 लाख रुपये. पण बाकी मला वाटतं की तू वडिलांना म्हणावा. त्यांच्याकडे कुठले एवढे पैसे? काय येतं मी काय घेतलं की याच्या अगोदर? हा काय नाही म्हणून कुठून पडायचं देणार? तू. हा कुठून देणार? कुठून देणार म्हणजे कुठून म्हणायचं काम आहे एकदा. म्हणायला तर काय जातंय. ठीक आहे, मग तुमच्या मनात. उद्या जर चाललं, उद्या 5 स्टार हॉटेल झालं, मग काय तू असं म्हणशील मग कुठून झालं? मी नाही त्याची मालकी, तुम्ही एकट्याने केले म्हणणार आहे का? जी तुझं माझं आहे ते तुझं आहे, तुझं आहे ते माझं आहे. मग तुझं म्हणणार तू साथ द्यायची काम आहे मला. नाही तू दे मला 5-1 लाख रुपये. मी नाही म्हणत, मी 5-1 लाख बघतो. ठीक आहे, बघू पप्पांना विचारून. असं म्हणले तर बरं वाटत ना. काळजी नका करू. काळजी काय, इथं काय नोकरी गेली कस तरी वाटतं मला. टेन्शन येतं. पुढच्या महिन्यात हप्ते असते, EMI कुठून भरणार मी? लवकर लवकर आपण निर्णय बोलू घ्यावा लागेल. मी काही दिवस, आणि विशेष म्हणजे काउंटरवर तू बसायचं किंवा काही करून घ्यायचं, काय आपण बी करायचं, एवढंच करायचंय फक्त. हॉटेलचं काय असं अवघड आहे तेव्हा? वडापाववर माणसं मोठा झाले तर आपल्याला टाकून थोडं चांगलं टाकू स्नॅक सेंटर तरी. ठीक आहे. हा जायचं. ठीक आहे, चलो. तू म्हणायचं आपण मी माझं एकटा. हा बोलेल मी. चल करते कन्व्हिन्स. चल जाऊ. असंच जाऊ. ठीक आहे. या या जावाई बापू या. काय सांगायचंय मामा? काय कस काय येणं गेलं अचानक? हा फोन नाही काय नाही. काय बरी यावं म्हणलं, आता ऑफिस वरनं सुट्टी भेटली हा आणि त्यांनी जरा कायमची सुट्टी दिली मला. कायमची सुट्टी म्हणजे जरा काय थोडे दिवस जास्त सुट्टी काढली काय? तसं नाही, त्या जे मॅनेजर आहेत ना त्यांचं माझं थोडस वाजलं. हा आणि कवर ऐकून घ्यावं त्यांचं तरी. स्वतःचा असं स्वतःचा छोटा व्यवसाय असू द्या, पण स्वतःचा असावा असं मला वाटतं. बरं आहे, तुम्ही आता विचार करतात काहीतरी व्यवसाय करायचा, पण मग नोकरी चांगली होती ना. म्हणजे नोकरी सोडूनच दिली बाई? सोडून नाही दिली त्यांनी, काढलं सुटल्यातच जमाय. बाई येऊच नको म्हणले. तू लय म्हणजे नाही का, तुमचं काम व्यवस्थित नाही म्हणते. मग एवढं काय त्याच्यात? नोकरी गेली तर दुसरी बघायची, त्यात काय? असं कसं म्हणू शकता तुम्ही दुसरी बघायची? त्याला काय, शिक्षण झालंय तुमचं चांगलं, बघावं एखादी नोकरी. अशी झालं लवकर भेटत नाहीत नोकऱ्या. आणि अशी चांगली मी जे शिकलोय त्याच प्रकारची भेटत असं नाही. ते बी खरे. मग आता पुढं काय विचार केलाय? थोडस काहीतरी वेगळं करावं, काहीतरी स्वतःच छोटं एक स्नॅक सेंटर टाकावं, हॉटेल टाकावं. म्हणजे उद्योगधंदा करायचा डोक्यात आहे का हा तुमच्या? त्यात माझं मी 1-2 वर्ष त्या हॉटेल मॅनेजमेंट केलं होतं. ती पण अर्ध्यात सोडलं होतं, पण मला तोपर्यंत येत होतं सगळं. चालतंय, करून टाका मग एखादा व्यवसाय चालू. मग काय त्याला काय लागतंय तेव्हा? पैसा आहे ना. बरं ते सगळं जाऊ दे जावई बापू. आता आलाय ना तुम्ही, संध्याकाळी चांगला बेत करू जेवणाचा. हा आजच्या दिवस राहीतच. मग काय आता, एक तर वेळ भेटत नाही त्यांना यायला. हा पप्पा, मला बोलायचं होतं थोडस. काय ग पुरी? थोडं साईडला बोलू. बरं आता येतो आम्ही थोडं बोलून. काय म्हणणं आहे तिचं काय माहिती. चला. काय झालंय काय नेमकं? अगं मम्मी पप्पा ते बोलतात की मला बिझनेस करायचा आहे, मग त्यासाठी थोडं भांडवल पाहिजे होतं.
भांडवल आता आम्ही कुठून देणार ग? आणि त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांचं त्यांना बघू दे की. मी त्यांना म्हंटल की पप्पा कुठून देतील नाही का. पण तेच ते- खरंय. हे बघ आता तर माझ्याकडे काय पैसे नाही आणि तू सांग ना त्यांना इतके वर्ष तुम्ही नोकरी केली काहीतरी थोडंफार साठवलंच असेल ना. आणि आम्ही तरी किती दिवस पुरीच्या संसाराला देणार ग? आणि हेच जर उद्या बाहेर कळलं तर लोक नावं नाही ठेवायची का? आणि मग तुझ्या नवऱ्याला कळायला पाहिजे ना, एवढं जॉब करते 2 रुपये मागं टाकायचे. आता अचानकच तुम्हाला सगळेच पैसे आम्ही द्यायचे म्हणजे कुठून द्यायचे, आता तुलाही कळायला पाहिजे. त्यांच्याकडे आहेत थोडेफार पण थोडेसे कमी पडतात ते. अगं मग कर्ज काढायचं उसनं पासनं घ्यायचं कोणाकडनं तरी का लगेच आमच्याकडं. आणि तुझं ठीक आहे लग्न केलं एवढा खर्च केला आता तुझ्या भावाचं शिक्षण करायचं आहे आम्हाला अजून त्याच्या भविष्याचा विचार नको का करायला? का सगळं द्यायचं सोडून तसंच? पण त्यांना आता मी एवढा विश्वास दिलाय की माझे पप्पा देतील. तू कस काय विश्वास दिला? इथं पाहिजे ना बापाकडे द्यायला पैसे, कुठं गुंतलेत काय हे तुला माहितीये का? आज काय घरात घेऊन बसलो का आपण पैसे? आणि विश्वास द्यायला तुझं काय जाते? हा ही तर माहितीये का बापाची काय परिस्थिती आहे? तू बसली बोलून आम्ही काय करायचं आणि कुठनं द्यायचं? मला तरी विचारायचं ना थोडंफार बोलायच्या आधी. असं डायरेक्ट घरी घेऊन येतात का? तरी म्हणलं अचानक फोन न करता कसं काय आली? सकाळीच मग आता काय करू मी? काय बोलू त्यांना? हे बघ तुम्हीच जर असं माझं मन तोडणार असेल तर. तुमचा संसार आहे काय निर्णय आहे ते तुमचं तुम्ही घ्या आता. बरोबर आहे, तुम्ही दोघांनी मिळून विचार करा, निर्णय घ्या. हे आम्हाला काय आहे आता? तुलाच कळायला पाहिजे ना, आपल्या भावाचं शिक्षण चाललंय, आई बापा तरी कुठून देतील? बरं दे ना खवाय ना थोडेफार, ठीक आहे ना. तुम्ही असे सगळेच जर हे करत असतील कसं व्हायचं बरं? आणि भांडवलाला मी काय पैसे देऊ शकत नाही. हे बघ शेवटी तुमचं घर आहे तुम्हाला चालवायचंय. आम्ही आई बाबा कितीक दिवस पुरणार आहे? आणि एवढं जर होतं तर त्याला म्हणा तुझ्या घरी जाऊन आणायचे ना पैसे, माझ्याकडे कशाला आलाय? पण मला असं वाटतं जाऊन दे, आपल्या लेकीच्या संसाराचा विषय. आपण नाही मदत केली तर परत त्यांना कोण करणार? हा, कोण देणार? आपणच जर मग असं केलं तर. का डोकं फिरले काय तुझं? आपण देणार आणि कुठून द्यायचे? एवढी हौस असेल ना तर तू दे. तो याच्याने होतंय का काय? इकडं पैसे द्या आणि तिकडं पैसे द्या. अरे महागाई किती वाढली, घरदार कसं चालवायचं आम्ही? हा का ह्यांना जो वाद बसायचं कवर बी? आपण लेकीचं आपल्या लेकीसाठी. पोरगी आपण त्या माणसाला दिली ना, का दिली? त्याला पोट भरायची अक्कल आहे, घरदार चालवायची अक्कल आहे म्हणून दिली. आता त्याचं त्याने बघायचं. आपल्या दारात येण्यात काय मजा आहे का आता? पप्पा एवढ्या वेळेस तुम्ही प्लीज काहीतरी करा. हे बघ मला काय जमणार नाही. तुम्हाला काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. आलाय माझ्या दारात पाहुणं म्हणून या, तुमचा पाहुणचार करीन मी. सणासुदीला आली तर कापडं बिपडं घेईन, पण आता काय मला जमायचं नाही. माझ्यासाठी प्लीज. नाही जमणार. चल बघू काय म्हणते जावई. जावई बापू हे बरं आहे बरं का तुमचं? काय अहो पैसेच मागायचे होते तर सरळ सरळ मला मागायचे ना. पोरील पुढे घालायची काय गरज होती माझ्या? अहो पण चांगल्या कामासाठी मागायला विचारलं होतं. अहो मला सांगा माझं चांगलं झालं तिचं चांगलं होणार आहे ते तुमचेच आहे ना? का लग्न करून दिलं म्हणजे सगळं संपलं? अहो तेच मी सांगतोय तुम्हाला, लग्न करून देणं पण काय सोपं नाही. तुम्हाला पोरं बाळ झाली ना मग कळेल काय असते लग्न करणं. आता सासरी जर ती आली डिलिव्हरी करणार नाही का तुम्ही? अहो ते सगळं सांगतो ना मी तुम्हाला. लग्नात एवढा खर्च केला पोरीसाठी, आम्ही काय कमी पडून दिलं लग्नात सांगा बरं तुम्ही? मग उद्या जर व्यवसाय चालू झाला 4 वाटेल जास्त झाले तर तुमचे पैसे माघार देणार आहे. आम्ही काय उसने म्हणून मागाय आलोय? अहो पण काय करायचंय तुमच्या जीवावर करा ना. का तुमच्यात हिंमत नाही तेवढी आम्हाला पैसे मागता इथं? अहो आम्ही गरीब माणसं काय करायचं इथं? शेळ्याच्या लेंड्या गोळा करतोय, म्हशीच्या दारा काढतोय, दूध काढतोय, शेणकूर करतोय, ते करून आम्ही पैसा जमवतोय आणि तुम्ही आम्हालाच मागाय आले होय. सासूबाई सासऱ्यांना सांगा. अहो जावई काय त्यांना सांगायचं? त्यांची फडफड आहे, त्यांच्या ते तेवढं करतात म्हणून त्यांना ती तळतळ वाटते. तुम्ही तुमचं 2 रुपये मागं टाकून ठेवायचे ना, ऐन टायमाला कुठून द्यायचे काय पैसे? म्हणलो माझ्याकडे 2-3 लाख आहेत, 5-7 लाख रुपये तुम्ही द्या. एखादं उभं राहिलं हॉटेल तर चांगलं होईल की. अहो पण 2-3 लाख आहे ना, तेवढ्याच व्यवसाय चालू करा ना. लहान धंदा मोठा करायचा असतो. आता नोकरीवाल्या माणसाने जर एखादी टपरी टाकली कसं वाटन ती? थोडं व्यवस्थित असावं ना एखादं तरी. मम्मी पप्पा ते कधीच्या काळी काहीतरी मागतात, माझ्यासाठी तरी द्या. अगं कधीच्या काळी म्हणजे माझा तुम्हाला संसार मोडायला लागलाय. 2-3 लाख रुपये आम्ही बघतो. 1 लाख तिचं सोनं येईल, बाकीचे 5-6 लाख रुपये तुम्ही मदत करा राव. घ्या आता सोनं मोडणार आहे ना तिचं, ते आम्हीच केलं ना लग्नात. तीच मदत समजा. गाण ठेवायचं म्हणतोय मी. गाण का ठेवणं व्हायला, पण ते आमचंच झालं ना. आता आम्हीच घातलेलं आहे त्याला लग्नात. आणि ना तुमचीच झाली ना पोरगी, तुमचीच ठेवा. मला नोकरी इकडं मी जातो तिकडे तुर्कस्तानला, युरोप मध्ये नोकरी माझी. ती कुठं भेटल मला नोकरी? पण तिथं वर सांभाळा मग तिला. नाही हे बरं आहे तुमचं. म्हणजे आता उघड उघड धमकी द्यायला लागले काय तुम्ही आम्हाला? धमकी काय आली? नाही बरं आहे तुमचं. म्हणजे पोरगी सोडून जातो आहे ना. म्हणजे अहो, पैसे मला दिले नोकरी तर लागली घेऊन तिला जातो. सांभाळू कुठं मी तिथं दुसऱ्या देशात? मग पोरगी सांभाळता येत ना तर सांगायचं ना मग आधी आम्हाला. नसती दिली तुम्हाला. काम करा आता तिला ठेवा.
मी माझी सोय करतो. नाही ते तुम्हाला दिली नाही एकदा पोरगी, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा. सासरे आणि सासू तुम्ही असं केलंय, लग्न करून दिलं म्हणजे सगळं तुम्ही हातवर केलं सगळं तुमचे. हातवरच नाही आवा, मी खेडेगावात राहतो, तुम्हाला चांगलं माहिती. पोरगी दिल्या घरी मरू जगू तिथंच असती. खेडेगावात जरी राहत असले ना, पोरीचं बी काहीतरी घरात असतं. पोरगी दिली म्हणजे सगळं जबाबदारी नाही संपत, तिचा अर्धा हिस्सा असतो. ऐक का, अर्धा हिस्सा म्हणजे तुम्ही काय हिस्सा घ्यायला आले काय? पोरी हिस्सा घ्यायला आधी गोडी गोडीत पैसे मागत होतो. तू माझ्या बाजू, तुला माझ्यावर यायची का, राहायची का माझ्यावर? तुम्ही यायचं काय मला गण्या, तुमच्यासोबतच इकडे झालं ना आता? हे करायचं, तू हिला हिस्सा द्यायचा ना, आमच्या पोराचं काय करायचं? इकडे ये भाऊ. हा, काय याचं काय करायचं आम्ही? तुम्ही काय नाही बघा, काय कमाले त्याला काय अजून लहान आहे तिथं, हाय त्याच्या वाट्याला अजून. आता आमचं माग एकच मेव नाही मला बी, मी बी त्याला बघन, फक्त मला आता गरज आहे ना. नाही तुम्हाला गरज आहे आता ना. आम्ही काय करायचं बरं? पोरीसाठी एवढं केलं आतापर्यंत, तिचं लग्न लावून दिलं. अहो पै पैसा जोडतोय पोरासाठी आम्ही, त्याचं काय करायचं? एक तर वांगळवाणी पोरगा आमचं, त्याचं लग्न जमवायचं पुढं. काय करावं आम्ही? मिशा फुटायच्या आधी त्याचं लग्नाची तयारी करता का? अहो ते आम्ही आमचं बघून घेऊ ना, पण तुम्ही कशाला मध्ये आडवं लागलाय? 5-7 वर्ष टाइम आहे तर एक. अहो धंदा व्यवस्थित चालला ना आमचा एखाद्या हॉटेलचा, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला पैशाचं देऊन टाकून तुमच्या पप्पा माघारी. तुम्ही त्याचा विचार करता, माझा विचार नाही करत. हा? ते मला इथं असं सोडून पण- चालले ते, तरी पण तुम्हाला पैसेच महत्वाचा आहे तुमचा. तुझा काय विचार करायचा? आता तुला चांगलं घर तर पाहून आम्ही दिलं होतं ना, आता त्याच्यासाठी नको का काही करायला? चांगलं घर पाहिलं म्हणजे, आता तुम्ही घर बांधलंय, आम्हाला बी आहे, मग पण त्यात खायला लागत ना. म्हणजे तुम्हाला थोडक्यात पोसायचंच आम्ही म्हणा की. नका ना पोसू तुम्ही. फक्त आता मला सांगा, तुमची काम करायची तयारी तशी मी काम करायची तयारी दाखवलं, मी स्वतः बनविता येतं मला, असं काय नाही दुसऱ्या जेव्हा करतोय. फक्त मला ती भांडे, पुढे दुकानाचं भाडं, ती काहीतरी लागणार आहे ना त्याला. नाही ते आमच्याकडनं काही मिळायचं नाही. आणि तुम्हाला व्यवसाय ना छोट्यातून सुरू करायचा असेल तर करा, आणि लाज वाटत असेल तर व्यवसाय बी नका करू मला तुम्ही. तुमचं जावाय असं रस्त्यावर वडापाव तळीताना दिसला पाहिजे. अहो, अभिमान वाटेल मला रस्त्यावर वडापाव तळला तरी, अहो, त्यात काय लाजायचंय? नाही, ह्याची लायकीची म्हणत असेल तुम्ही. नाही आम्हाला अजिबात काय नाही वाटत. अहो, आम्ही इकडं बकऱ्याचे लेंड गोळा करतोय, आम्हाला लाज नाही वाटत. आणि तुम्हाला काय लाज वाटली पाहिजे त्याला? तुमच्या कंपाऊंडच्या आते ना, मी सगळं गाव बघायचं आहे ना मला तिथं. अहो, मग काय धंदा काय चोरून लपून करायचा असतो का? गाव येणारच आहे ना, कुठलाही धंदा केला तरी, त्याशिवाय धंदा होणार आहे का? वडापावच्या ऐवजी मला तिथं वडापाव, मिसळ सगळं मांडता आलं तर काय अडचण नाही. काय सोडा, तो खाणार नाही का? फुकट खाणार. हा, बघा अरे तुला काय अक्कल आहे का? खुशाल म्हणतोय पैसे मागाय आलाय तू दाजी, म्हणतोय नसन पैसे देत आहेत तर खुशाल प्रॉपर्टीचा हिस्सा मागतोय. हा. द्यायची का तुझी अर्धी प्रॉपर्टी? आणि मग काय करायचं? हा? तुला बी आपलं आणि तुपलं कळायला लागलंय, बघितलं का? मग ही तुझी बहीण आहे ना, मग तिच्याकडे येणार नाही का तू? माग लागून पुढची पुढं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आमच्याशी हीच तोडायचं म्हणा, नातं तोडायचं म्हणायचं. बघितलं का? बाप तुझा, आई तुझी. तुम्हाला म्हणते ना मी, माझा संसार मोडू नका थोड्या गोष्टीसाठी. फक्त ते बोलतात ना तुमचे पैसे परत करतो, तुम्ही माझ्या तुमच्यावर विश्वास नाही. 2-4 वर्षाचे पुढचे. नाही चेक लिहून घ्या. काय चाललंय का इथे? काय बँक आहे काय? कमाल झाली हा? पोरीची. का सावकारीचा धंदा खोललाय मी? हा? सावकारीचा धंदा खोललाय काय? तुम्हाला लिहून द्या आणि हे करा. तुम्हाला सांगतो, हे फुकट खायला माग म्हणत होता, फुकट खाईन म्हणला. तसं एक काम करा, फुकट पोसायला मी म्हटलं जातो, माझी सोय करतो, आणि अजिबात तुमच्या नादी लागायचं काय नाही. माझी फक्त म्हणणं होतं 5 लाख रुपये तुम्ही द्या, तुमचे काहीतरी मुदत द्या आम्हाला त्याची, तेवढ्या वेळात तुम्हाला देतो. हिस्सा फिस्सा काहीच म्हणत नाही आम्ही. ती कथवर सांभाळा, नाही तर माझी सोय होस तर तिला सांभाळा. म्हणजे ते तुमचं तुम्ही बघा. अहो, नाही नाही, मला नाही सांगायचं. झालं काय धंदा ऐका, आहे? ती परत राहिली ही गाडी. बरं झालं देण्यात आलं. ही तुम्ही हुंड्यात दिलेली, परत तुम्ही आयुष्यभर बुकीत राहता की हुंड्यात सगळं दिलंय तुला. तसलं नको, हुंडा नाही दिला तुम्ही. मला एक पुरीला सुखी म्हणून दिली ती गाडी. ही काहीच नको मला. आपला मी पाय इष्टीने जास्त जातो. तुम्ही चांगलं नाही केलं हे. गबसतो तू राहायचं. काय ह्याकडे का तू नवरा? काय? हा? खुशाल गाडी बी ठेवून गेला इथं. आणि तोऱ्यात निघून गेलाय, असं कुठं असतंय का? झालं तुम्ही केलं. काय केलं तू? एक त्या नवऱ्याच्याच नादाने येडी झाली. तुला जन्म देऊन एवढं मोठं केलं, हे केलं, लग्न करून दिलं, आणि त्याच्या नादाने येडी झाली. पैसे द्या पैसे द्या. कुठून द्यायचे पैसे? हे बघ, हा? फक्त थोडस मदत मागायला आले कधीच्या काळी. थोडस नाही, आता मदत करत बसलो ना, थोडी परत मदत? कायम पैसे मागन ते. 4-5 लाखाची थोडी मदत आहे काय? चुकीचं हा? बोलताय तुम्ही. काय चुकीचं बोलतो आम्ही? घ्या, ही लागली आपल्याला संसार शिकवायला. जपळ तू काम कर घरातली, आणि हिला घेऊन जा आतमध्ये. पप्पा तुम्हाला प्लीज म्हणते मी, माझ्यासाठी द्या त्यांना पैसे. ए, तसलं काय सांगू नको बाई मला. इकडं मलाच खायला अन्न नाही, त्याला कुठं पैसे दे? मग द्यायचंच नाहीये तुम्हाला? नाही जमणार. मम्मी तू काहीतरी सांग पप्पांना. आता काय सांगावं? तू पाहिले ते किती फनफन करताय, आणि कस काय ते पैसे घेऊन देईन बरं आता? हा, चुकीचं बोलताय तुम्ही. बघितलं ना कसं गेले ते. आता ते खरंय, तुझा संसाराचा विषय आहे ना. आता असं जर गेलं आणि तुला घरी ठेवलं तर लोक आम्हालाच नावं ठेवतात. बघा तुम्हाला कसं पटतंय तसं करा. काय नाही, मी बोलते त्यांच्याशी, देऊ थोडेफार, एवढे नाही तर निदान 2-3 लाखाचं तरी काम करू. नको रडू तू, करून घेऊ काहीतरी.
काय तुला काय लगेच टाकून गेला का काय तो येईनच ना न्यायला का बायकोची गरज नाही नको गप. चल, घरात चलता वर काय करते काय नाही. अहो, ऐक ना, इकडे काय लय तुझून लगे राग राग निघून आले तुम्ही. रागा रागान निघून न्यायचं तर काय करायचं मग हा? पण मी काय म्हणते आपल्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्याच्या संसाराचा प्रश्न आहे. हा अगं मस्त खरं आहे सगळं पण आपण कवर पोचत राहायचं त्यांना. आपण कवरच नाही आता ते पाहुणा मस्त आता काम करीत होता सगळं होतं तेव्हा आपण मस्त साऱ्या जगाला ओरडू ओरडू सांगत होता ना आमचा जावई नोकरीला आहे लेख सुखात आहे. मग जर आज आपली पोरगी घरी राहिली तर लोक आपल्याच नाही तोंडात काय शेण घालायचे. हा मशीन लय आधी सांगत होते ना आता तर लेख घरी घेऊन बसले ते बरं दिसन का तुम्हाला चार आता लोकांचं गेले ना ते निंदा रागाने. करता. तू शांत बैस मी सांगत आहे त्यांना. अगं हे सगळं खरं आहे थोडी बरं का? तरी दया येऊ द्या. कधी तुम्हीच- कधी मागितलं का तुमच्याकडे आजपर्यंत त्यांनी? स्वाभिमानी माणूस येतो. अगं सगळं थोडं खरं आहे. त्रासात आहे आता म्हणून बोलते नाही तर मी आले नसते. काय आहे पोरी सांगू का तुला हे बघ कोणाला वाटतं आपल्या पोरीचा संसार वाईट व्हावा म्हणून आम्हाला बी वाटतेच ना चांगलं व्हावा पण आमचं पण हात बांधलेले आहेत ग. तुला माहिती आहे ना यंदा कांद्याला बी बाजार नाही भेटलं. बाजार तर कुठल्याच पिकाला नाही भेटलं. तुझ्या भावाचं शिक्षण करायचं अजून त्याच्यासाठी आपण लग्नाचा खर्च नाही का ग काहीतरी करायला लागेल ना. उद्या त्याला मला व्यवसाय टाकून द्यायला लागेल नाही तर कोण पोरगी देईन त्याला. नुसतं शेतीत जेव्हा देणार आहे का पोरगी कोण. जाऊन तुमचं द्या बरोबर हो. आहे त्याला अजून 4-2 वर्ष वेळ आहे हो तुम्ही त्याचा नका आता हे करू द्या त्या पाहुण्याला 2-3 लाख रुपये पण ते तरी. म्हणतात आहेत ना तुमचे पैसे परत करतो त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवा. आजपर्यंत तुमच्या पोरींना त्यांनी काही कमी पडून दिलं का? दिसतंय ना मी. खरं आहे बरं का तुझं पण मला एक सांग आता उचल घ्यायची म्हणलं तरी चेअरमन देऊन देऊन किती देणार आहे मला. लाखभर रुपये देईन. लाखभर रुपयात काय होणार आहे बरं. बरं तुमचे लाखभर येते आणि 4-5 तोळे माझं सोनं घरात आहे तसंही ते पडून येतं ते चोरा भेणं याच्या भेणं तुम्ही काही ते घालू देत नाही कुठं काही हे नाही त्याचं डब्यातच टाकून ये ना ते टाका बँकेत आणि द्या ना 5-6 लाख काढून. अगं पण सोनं आता मग सोनं नाही तर मग दुसरं काय करणार आहे आपण तुम्हीच मला सांगा आता. हा आता हे शेतीने तर आपण पर डब्यात गेलो ह्या पावसाने तर होतं नव्हतं ते पिकाचं सारं वाटोळं झालं. हा खरं आहे बरं का तुझं सोनं आपण नाहीतरी आडीनडीलाच ठेवलं होतं. आणि मग आपली अडचण काय आणि जावायची अडचण काय. आता तुमचं तर तेच म्हणणं होतं ना तुला मी एवढं करून कशासाठी ठेवलंय तू हाऊस होई नाडी नडीला काम येईन माझं चांगलं होईल पप्पा. आणि ती पोरगी काय आपल्या जवळ राहणार आहे का तुम्हाला माहित नाही का त्यांचा हा चांगला संसार आहे आता तो राग राग जाईन तिकडे परदेशात निघून पोरीला आपण सांभाळायचं तिने कुडत कुडत राहण्यापेक्षा त्यांना देऊ 5-6 लाख रुपये त्यांचा व्यवसाय सुरू होईल पोरगी डोळ्यासमोर राहील. पण हे बघ पोरी शेवटी आम्ही करतोय कोणासाठी तुमच्यासाठीच. तुझा जर संसार व्यवस्थित होत असेल ना तर देतो भाऊ पैसे मी पण पाहुण्यांना म्हणवली राग नका डोक्यात घालून घेऊ आणि कुठलं बाहेरच्या देशात नोकरीचं नका बघू. आपलं हाय इथं सगळ्यांनी 2 पैसे कमवून सुखात राहायचं कशाला एक इकडं आणि एक इकडं. बोलते मी त्यांच्याशी. चला मी जाते घरी मग. बर आता तरी झालं ना तुझ्या मनासारखं. हा हा चल. जा जावायला फोन लावून घेतो. हॅलो जावय बापू मी बोलतोय. आता कशाला फोन केलाय मला. अहो हे बघा तुम्ही नका डोक्यात राग घालून घेऊ. तुम्ही गेल्यानंतर पोरीने सांगितलं आम्हाला व्यवस्थित समजून. तुम्ही लांब नसन गेलं तर आजच माघारी या. इष्टीचीच वाट बघतोय मला पुढे गाडी तवा सगळं दिलं ना तुमच्या ताब्यात आता. अहो असं नका तोडून बोलू. हे बघा तुम्ही घरी या मी करतो काही ना काय सोय. घरी तर या तुम्ही. मी खाली आज जाणार नाही नाही तर डायरेक्ट दुसऱ्या देशात जाणार हा? अहो मी तुम्हाला कसा माघारी पाठवण तसा या तुम्ही करतो मी काहीतरी. आलो आलो. बोला. बर लय लांब गेल तर काय तुम्ही. स्टॉपवर उभं होतो आता इष्टीच टाइम राहिला का यायचं आणि जायचं. हा बरं झालं गेलं नाही तुम्ही. अहो तुम्ही गेल्यानंतर पोरीनी आणि तिच्या आईने मला समजून सांगितले. हे बघा तुम्ही काय राग डोक्यात घालून घेऊ नका. अहो रागाचा प्रश्नच येत नाही इथं डोक्यात आमच्या काहीतरी करायचं विचार आहे. हे बघा मी त्यासाठीच ते म्हणतो. असं म्हणतात ना
चणे आहे तर फुट ही नाही का दात नाही तर दात आहे तर चणे नाही तर तसं काम आहे. जरा माझी करायची इच्छा आहे तर तू माझ्याकडे पैसे नाहीत. अहो मग तुमच्याकडे असलं काय ना आमच्याकडे असलं काय? हे बघा काय झालं गेलं ते सोडून द्या. मी सांगा माझा व्यवसाय जर चांगला चालला तर खुर्ची असं गोल फिरणार खुर्ची तुम्हालाच बसवीन. तुम्ही कसं रुबाबदार दिसता सासरे. हे बघा आम्हाला बसवलं नाही बसवलं काही अडचण नाही, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या खुर्चीवर निदान तुम्ही तरी बसा. हो तुम्हाला काय व्यवसाय करायचा आहे ना करायचं स्किल आहे ते तर मी तेवढंच करतो ना. मग करा ना. चांगलं डोकं लावून करा म्हणजे कसं आपले हे पैसे नको वाया जायला. नाही कमीत कमी ते व्हायला नाही जाणार. तसलं मग तुम्हाला किती पैशाची अडचण आहे अजून मला सांगा. 6 लाख रुपये तरी. 6 लाख पाहिजेत ना. मी काय करतो 1 लाख रुपये आमच्या चेअरमन कडनं उचल घेतो आणि 1 लाख रुपये असं मिळून 5 लाख देतो तुम्हाला. मग तर जुळत ना. जुळायचं लाखभर रुपये परत काहीतरी बघावं लागेल त्यापेक्षा. जाऊन द्या ना तुम्हीच द्या ना काढा ना त्या दागिन्यावर 5 लाख. बरं 6 लाख तर देतो तुम्हाला. मग तर सगळं व्यवस्थित होईल ना तुमचं. कशाला उगाच डिपॉझिट घेते तो सासरे ती लोक काय आता जागेचं डिपॉझिट घेणार त्याला लागत आहे. हा आता धंदा म्हणल्यावर लाख अडचणी हा, ते पुढच्या तुमचं पेक्षा. दुखणं तुम्हाला माहिती. हा. पण काय आहे, पैसे मी आहे ना घरातलं सोनं गहाण ठेवून ठेवतोय. जरा आपलं जपून व्यवसाय करा बरं का. एकदम काळजीपूर्वक करीन. फक्त तुम्ही ना हे असं राग डोक्यात नक धरू. मला येतो विचार येतो काय करायचं पुढं. आता झालं गेलं सोडून द्या, डोक्यात राग नका ठेवू. आता फक्त व्यवसायाचा विचार करा आणि महिन्याभरात चांगला जम बसवा. आम्ही दोघं आवर्जून तुम्हाला भेट द्यायला येऊ बरं का तिकडे. ओपनिंगलाच बोलीन तुम्हाला मी. चालतंय. बरं जा घरात स्वयंपाकाची तयारी करा. हा कोंबडी आणा तुम्ही आता जावे जेवूनच जाते मग. आता एवढं केलंय ना, विश्वास ठेवा पप्पा. तुझ्या मनासारखं झालं ना. तुम्ही दोघं आता फक्त आनंदात राहा. मला एवढंच म्हणायचं. हा जा स्वयंपाकाला लाग. चला पाहून येऊ दुकानात जाऊन आपण.